आपण बघतोय की या ठिकाणी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या वाढवण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये कालपासून पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र सध्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणामध्ये पहिल्यांदा 15 वर्षामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी 65% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे एकीकडे नाशिककरांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता निश्चितपणे या ठिकाणी निघालेली आहे। ही चिंता नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची मिटलेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय काल या ठिकाणी फक्त 2च दरवाजे जे आहेत ते गंगापूर धरणाचे उघडण्यात आले होते। आज मात्र या ठिकाणी तब्बल 5 दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गंगापूर धरणामध्ये केला जातोय। साधारण 2300च्या क्युसेक्सनं या ठिकाणी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे आज दुपारनंतर कदाचित गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याकारणाने परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गंगापूर धरणातनं हे जे पाणी सोडलं जातंय ते पुढच्या काही तासात गोदाघाट परिसरात पोहोचू शकतं आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना देखील सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळतंय। गंगापूर धरणातनं सध्या 2300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे आणि कदाचित जर पावसाचा जोर कायम राहिला तर हा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।